तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव मी कोकणी वैभव. तर मंडळी, आज आहे आपल्याकडं देवदीपावली, म्हणजे सगळीकडे देवदीपावली आज. तर मंडळी, आजचे व्हिडिओमध्ये खास करून आपल्याला व्हिडिओचे भरतात ते दाखवायचं आहे. आणि आपल्या वाडीमध्ये आज दुःखद घटना पण झालेली आहे. तर तिकडेच होतो दुपारपर्यंत. आता दुपार झालेलं आहे. तर आता दुपारनंतर व्हिडिओ भरायला सुरुवात करतील. तर तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेन साधारणपणे. तर व्हिडिओ जास्त लॉंग नाही होणार. तर तुम्हाला फक्त व्हिडिओ भरची तुम्हाला दाखवतो, रीतिरिवाज, परंपरा. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. तर चला जाऊया घरी. आता मी गाडीवरती आहे बघा, मी पण चाललो आहे घरी. तर आता देवळात जाऊन पहिले व्हिडिओ भरतील, तिथं मग तिथून सुरुवात होईल. तर मंडळी, डायरेक्ट आता आलेलो देवळातून आपल्या देवाची रूपं न्यायला, जे आमच्या गावकऱ्यांकडे ठेवलेले असतात, तिथे आता आलेलो सर्व आम्ही 4-5 जण. आणि आता इथून आम्ही देवाची रूपं ज्या पेटीमध्ये असतात ती पेटी घेऊन आम्ही देवळात जाणार आहोत. तर आता आतून पेटी बाहेर घेऊन येऊया आणि मग देवळात घेऊन जाऊया. तर आता आपली पेटी घेणार आपला बारके दादा. तर त्याचा आता पेटी देतोय डोक्यावरती, बघू शकता. आता पेटी घेऊन देवाची रूपाची आपण डायरेक्ट देवळात जाऊया. चप्पल घे, चप्पल घे, दोन कडे लावायला पाहिजे, खाली लावायला पाहिजे, चप्पल घे. तर मंडळी, आता आलेलो देवळाजवळ, बघू शकता आपल्या समोर मंदिर आपलं. आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय आपल्या देवाची रूपाची पेटी घेऊन. तर इकडे आमच्या आजच पाळी आहे आणि आज आम्हाला सर्व कामं करावे लागतील. तर आता पेटी घेऊन आलेलो देवळामध्ये. तर पेटी आता या पाटावरती ठेवली जाईल. नंतर मग पुढच्या कार्यक्रमाला सुरू होईल. आपले रूपं लावण्यासाठी सोनार येतील आपल्या गावातील. आपल्या आज मंदिराचा लूक आतमधून. तर चला बाहेर. तर मंडळी, आत्ता आपली पेटी आणून झालेली आहे रूपाची आणि आत्ता बाहेर थांबलेलो आहे. हल्लो आवाजात का बोलतो आहे, त्याचं कारण आहे, पाठी मंडळी भरपूर आहे. हे बघा, आताची मंडळी जमवू लागले सगळीकडं. मंदिरामध्ये सोनार आलेले आहेत, दाखवतो. इकडे आपल्या मंदिराचा गाभारा आणि इकडे आपल्या देवाच्या रूपांना धुवायला सुरुवात केलेली आहे आपल्या सोनार काकांनी. तर त्यांना ही रूपं धुण्यासाठी यावं लागतं. दरवेळेस आपली जेव्हा रूपं लागतात देवीची, तर तेव्हा त्यांना यावं लागतं हे रूपं धुवण्यासाठी. तर ते धुवायला आलेले आहेत, त्यांनी रूपं आता धुवत आहेत. व्हिडिओ बघत राहा. कसं करूया ना. तर आपल्या आज देवळामध्ये आज नवीन पुजारी तयार झालेला आहे कुवारांमध्ये. कारण का आपल्या आज वाडीमध्ये गडबड झाली, त्यामुळे आज आपल्या देवांची पूजा आज गोवळकर भावकीतील एक कोणतरी कळेल असं. मग 4 दिवस वेगवेगळे भावकीतील पूजा करतील. आणि आपल्याकडे आज खास मानकऱ्यांच्या पाटासमोर रांगोळी काढण्यासाठी कलाकार बोलवलेले आहेत आपले राजन भाऊ. बघा कशाप्रकारे रांगोळी काढतायत मानकऱ्यांच्या पाटासमोर. तर इकडे आता मंदिरामध्ये पूजा होते, लाईट पण गेले आणि पूजा सुरू झाली आता आपल्या मंदिरामध्ये. बघू शकता कशाप्रकारे पूजा होते. तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि आपल्या गाभाऱ्याचा लूक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता पूजा होईल सगळीकडून. आपल्या गाभाऱ्याची पूजा झाली, आता बाहेर पूजा होईल. चवाड्याची पूजा होईल आणि तुळशीची पूजा होईल. चवाड्याची पूजा झालेली आहे आणि आता तुळशीची पूजा होईल आणि परत मग आपल्या गाभाऱ्यामध्ये पूजा होईल. तर आता मंडळी मानकऱ्यांना पाटावर बसवून घेतलेलं आहे आणि आता त्यांच्याकडून आपल्या देवाची रूपं लावण्यास हुकूम घेतला जातो आहे. तर मानकरी पाटावर बसलेले आहेत आणि आता हुकूम घेण्याचं काम आपले गावकर करत आहेत. तर बघा संपूर्ण व्हिडिओ कशाप्रकारे रीतिरिवाज परंपरा चालत आली आणि आता यापुढेच कशी चालेल त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राम राम. रुकोला लागू
तर आता मानकराच्या हस्ते विडा देऊन आपल्या देवीला रूपं लावण्यास सुरुवात झालेली आहे. ते कशाप्रकारे रूपं लावले जात आहेत ते नक्की बघा व्हिडिओमध्ये संपूर्ण. तर आता देवीची रूपं लावून झालेली आहेत आणि आता पुजाऱ्याकडून पूजा करून घेतली जाईल आणि मग देवळात पूजा झाल्यानंतर आपल्या घरोघरी विडे भरली जातील. तर आता पूजा झाली की घरी जातील सगळे विडे भरायला. तर मंडळी आता आमच्याकडे आलेले आहेत विडे भरण्यासाठी आणि आता आमच्याकडे विडे लावण्यास सुरू झालेला आहे आणि आता कशाप्रकारे विडे लावतायत ते व्हिडिओ बघा. तर आता मंडळी पानं लावून घेतलेली आहेत विड्याची आणि त्याच्यावरती मध्ये 5-5 पानाचे 5 विडे, त्याच्यावरती सुपारी आणि खोबरं, आणि बाजूला सिंगल पानावरती खोबरं सुपारी ठेवली जाईल. अशा प्रकारे आपले विडे लावले जातील. आणि आता विड्यांची पूजा करून घेतोय मी. तर विड्यांची पूजा करून आपले विडे भरले जातील. तर व्हिडिओ बघत राहा. बाई खरे भैरी भवानी महालक्ष्मी केदार लिंगात वाढ 21 करी मला तिकडे सोन झाली घरात काय सांगतात. हा दिवाणी मांडाचा पाचापणा दिला भरलेला आहे. आपला मान करून हे देवा खरे सोमवा वरदान चलको वैसा बाई माना 5 करी मला उभा करा. अक्षर मरता कोणतं मला सांगितलं जलाची तलाची एक दिल करायचा कुमाची मलकी त्याची करायचा कुमाला मला काय करायचं काळी मलक्या करायची करडी मलक्या करायची भूत करायची हदीचा मला गरीब वगैरे चवडे मला चवडे बरोबर गाव रचना समज करून ज्या पोषण गाईचा पण केला मालकीचा पण केला देव रत्न करा गादीचा मला गरीब मालकीचा मला मालकी वगैरे सगळं सहजा करायचं. आई मागे काय सांगतो हा दिवाळी मांडाचा पाचापणा ज्या भरलेला आहे आपला मान करून हे. तर मंडळी आता आपल्याकडे विडे भरून झालेले आहेत आणि सर्वजण पाया पडून घेत आहेत. व्हिडिओ भरून झालेच आपले. तर आता आपले व्हिडिओ इथेच मी थांबवतो शेवटची पूजा करून. तर व्हिडिओ कशा वाटेल नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ जास्तीत शेअर करा. चला धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.